नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचा तडका मराठी बाय मंगेश या यूट्यूब चॅनलवरती। तर आज आपण बनवणार आहोत सुक्या बोंबलची भाजी। तर चला बनवायला सुरुवात करूया। तर हे आपण सुके बोंबील घेतलेत, हे आता आपण कट करून घेऊया। तर अशा प्रकारे आपण कट करून घेऊया। तर बोंबील आपण कट करून घेतलेत, आता आपण हे थोडे भाजून घेणार आहोत। तर आपण बोंबील भाजून घेतलेत साधारण, तर आता आपण हे पाण्यामध्ये टाकून घेऊया। याच्यामध्ये पाणी घेतलंय आणि हे आपले भाजलेले बोंबील ह्याच्यामध्ये घालायचे। आपण हे आता धुवून घेणार आहोत, याच्यामध्ये हे पाणी वापरणार नाही, पाणी काढून टाकणार याच्यामधलं। तर आपण बोंबील धुवून घेतलेत, तर आता आपण कांदे घेतलेत 2, एक टमाटर घेतलाय, बटाटे घालणार आहोत 2 आणि लसूण घेतले। चला तर मग कांदे बारीक करून घेऊया। तर कांदा बारीक करून झालाय आपला, आता टमाटर बारीक करूया। तर आपला टमाटर बारीक करून झालाय, कांदा बारीक करून झालाय, आता आपण बटाटी सोलून घेऊया। तर बटाटे सोलून झालेत, आता बटाटे कट करून घेऊया, छोटे छोटे तुकडे करून घेऊया बटाट्याचे। तर आपला बटाटा पण कापून झाले, तर ही आपण लसूण घेतली, ते आपण खलबत्त्यामध्ये नंतर वाटून घेणार आहोत।
तर हा आपला बारीक चिरलेला कांदा आहे, हा टमाटर आहे, हे बटाटा घेतले आणि हे लसूण घेतले. चला तर मग आता तेल टाकून घेऊया. तेल टाकले. तर आता आपण हे लसूण घातले. तर हा आता कांदा, आता आपण ह्याच्यामध्ये थोडंसं मीठ घालून घेऊया. कांदा भाजून झालाय, आता ह्याच्यामध्ये टमाटर टाकून घेऊ. तर 5 मिनिटं झाकण मारून ठेवून देऊया याला. तर आता आपण झाकण काढून घेऊया. कांदा टमाटर भाजून झालाय आपला. तर आपण ह्याच्यामध्ये आता मसाले घालून घेऊ. मिरची पावडर, कांदा लसूण मसाला, गरम मसाला, हळद, एकत्र करून घेऊ. तर आता याच्यामध्ये आपण पाणी टाकून घेऊया. तुम्हाला पाहिजे तेवढं टाकू शकता. तर हे आपले बोंबील धुवून घेतले होते मगाशी, ते बोंबील का. हे आपलं बटाटा. याच्यामध्ये लास्टला घातलंय कोकम. आता आपण मारूया झाकण याच्यावरती. 10-15 मिनिटांनी बघूया आपण. तर आपली भाजी बघूया आता. तर बोंबीलची भाजी आपली रेडी झालेली आहे. बघू शकता बटाटा पण शिजलाय. तर आता आपण हे डिश मध्ये काढून घेऊया. तर आपण ही बनवली होती सुक्या बोंबीलची भाजी आणि हे आपण भाकरी घेतली. आता कशी झाली ती बघूया.
खूपच मस्त झाली आहे. तुम्ही बनवून बघा आणि व्हिडिओ आवडले तर लाईक करा आणि चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा. थँक्यू, धन्यवाद.